पुण्यात आता बार मालक आणि कामगार रस्त्यावर उतरलेत। हिट अँड रन प्रकरणानंतर पुणे महापालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे आणि त्यामुळे जवळपास 33 पब बंद करण्यात आलेले आहेत। परिणामी बार आणि पब मालकांनी कामगारांना पुढे करून आंदोलनाचा प्रयत्न केला। पब आणि बार बंद झाले तर आमच्यावर बेरोजगार होण्याची वेळ येईल असा मुद्दा कामगारांनी उपस्थित केलाय। पाहूयात। पुण्यातील राजा बहादूर मिल इथे आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात पब बारमध्ये काम करणारे कामगार, वेटर्स, बाउन्सर्स सहभागी झाले होते। सगळे पब बंद केले तर घर कसं चालवायचं असा प्रश्न उपस्थित करून सुरू असलेली कारवाई चुकीची असल्याचा आरोप कामगारांनी केला। ज्या पबमध्ये बेकायदेशीर प्रकार सुरू आहेत ते बंद करा, मात्र सरसकट सगळ्यांवर चुकीची कारवाई करू नका असा सूर यावेळी आळवण्यात आला। सर एक्सीडेंट हुआ वो उनके नसीब में हुआ। हम लोग कैसे है, ज्यादा पढ़े लिखे नहीं है सर। हम लोग पॉप में काम करते हैं, हमारे बच्चे है, हमारा हस्बैंड नहीं है, हम बच्चों लोग को स्कूल में पढ़ाते, हमारे लोन है सर। एक साथ में अगर सब बोलते पॉप बंद के लिए तो हम लोग किधर जाएंगे, हम खाएंगे कैसे? एक तो हमें काम दो फिर पॉप बंद करो, ऐसे नहीं ना। हमारे घर कैसे चलेंगे, हमारे बच्चे लोग है घर पे, हमारे माँ बाप है, हम कैसे खिलाएंगे उन लोगों को? ते नोकरी जाणार, बेरोजगार होणार आहे आम्ही। कसं काय नोकरी जाणार? कारण काय सांगा? सस्पेंड होतात लायसन सस्पेंड होते। पण इलिगल असेल तर सस्पेंड होणारच ना। इनलिगल कसं ना? जर इलिगल ऍक्टिव्हिटी असेल, अंडर एज मुलांना जर जिथं कारवाई आहे तिथं करा ना, जिथं कारवाई होते ते सस्पेंड करा। पब आणि बारवर आमचा रोजगार अवलंबून आहे, मात्र दोन पबच्या चुकीमुळे सर्व इंडस्ट्रीला त्रास भोगावा लागत असून उपासमारीची वेळ येऊ नये अशी भूमिका कामगारांनी मांडली आहे। पुणे शहर आणि परिसरातील पब बार या संदर्भातली माहिती ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात अंदाजे 2500 बार आणि रेस्टॉरंट्स आहेत। पबची संख्या 500 पेक्षा जास्त आहे। कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, मुंडवा, राजा बहादूर मिल, बानेर, हिंजवडी, पाषाण या भागात पब संस्कृती सर्वाधिक फोफावली। बार आणि पबमध्ये अंदाजे 10,000 कामगार काम करतात। हिट अँड रन प्रकरणानंतर 33 पब बंद करण्यात आले। ट्रॅफिक व्हायोलेशन झालं, सगळे गाड्या आपण बंद करत नाही, लोकांना रस्त्यावर यायला आपण थांबवू शकत नाही। एका रेस्टॉरंटची चुकी झाली असेल तर त्यांच्यावर कारवाई करा, दुसऱ्या रेस्टॉरंटवर कारवाई करू नये। आणि हे सगळे कायद्याप्रमाणे लायसन्सेस ग्रांट केलेले आहे, त्याच्यावर एम्प्लॉयमेंट आहे, वेंडर पेमेंट्स आहे, लोन आहे। ही जी मागणी आहे ती आमची नाही, आमच्या स्टाफची आहे। ॲज अ रेस्टॉरंट ओनर माझं एवढंच म्हणणं आहे, माझी रेंट सॅलरी मी देऊ शकणार नाही। आम्ही स्टाफला 50% काढले म्हणून स्टाफ रस्त्यावर उतरले। आम्ही कुणाला बोलवलेलं नाही इथे, फक्त रेस्टॉरंट ओनर्सची आमची मीटिंग होती 10-12 रेस्टॉरंट। कामगार आणि पब मालक यांच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झालाय। परिणामी कामगारांना पुढे करून पब मालकांनी शक्ती प्रदर्शनाचा प्रयत्न केला। आंदोलन करून कामगारांनी कोणत्या मागण्या मांडल्या ते आता आपण पाहूया। पब्सवरील सरसकट कारवाईचा बडगा तात्काळ थांबवा। कल्याणी नगरची दुर्घटना दुर्दैवीच आहे, पण त्याची शिक्षा आम्हाला का? सरकारी नियमांचं पालन करून व्यवसाय करणाऱ्या बार पबवर कारवाई करू नका अशी मागणी कामगारांनी केली। आता पब मालक आणि कामगार यांच्या मागण्यांवर सरकार, प्रशासन काय तोडगा काढणार असा प्रश्न निर्माण झाला। पब, रोजगार आणि सामान्य नागरिकांची सुरक्षितता या 3 मुद्द्यांमध्ये लवकरात लवकर सुवर्ण मध्य काढणं गरजेचं झालंय। चंद्रकांत पुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।